जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक बघणार आहोत. 1 ते 100 पर्यंत कोणताही वर्ग सेकंदात तुम्ही भरपूर मेथड बघितले असतील. ठीक आहे. आपण एक अशी मेथड बघणार आहोत. 100 म्हटलेलं आहे मी, पण तुम्ही 100च्या समोरची स्क्वेअर काढू शकता त्याच्यामध्ये. बघा, आता सगळ्यात पहिले जास्त वेळ न घेता सगळ्यात पहिले आपण बघू 45चा वर्ग. हा व्हिडिओ बघितला, तुम्हाला याच्यानंतर कोणताच स्क्वेअर बघण्याची गरज नाही, कसा काढायचा हे बघण्याची गरज नाही. 5चा वर्ग 25. कळालं? 4चा समोरचा नंबर घ्या 5. 4 गुणिला 5 किती? 20. हा झाला तुमचा स्क्वेअर. बरोबर? एकदम इझी. याच्यात दुसरी पण एक मेथड आहे, ती मोठ्या नंबर साठी कामी येईल आपल्याला. बर, एक गोष्ट मला सांगा, एकदा या मेथडने सॉल्व्ह करू आपण. मला तुम्ही 75चा स्क्वेअर सांगा बरं पटापटा. 5चा वर्ग 25. 7च्या समोरचा नंबर 8. 7 8 56. ओके. तर दुसरी मेथड सांगा, मोठ्या नंबर साठी सांगतो. 45 आहे तर किती लिहा? 25. ते तर फिक्स आहे. आता बघा, हे समजलं ना सर्वांना? हे सेकंड सांगतो मी तुम्हाला, जे मोठे नंबर असतील त्यांच्यासाठी. त्याच संख्येचा वर्ग करून तोच संख्या त्याच्यामध्ये ऍड करायची. 4चा वर्ग 16. 16 आणि 4 20. मग सर, हे बरं नव्हतं का? 7 8 56. बरोबर आहे ना? मग मी जर समजा तुम्हाला विचारलं 135चा वर्ग, आता समजून घ्या हे का सांगितलं. 5चा वर्ग किती रे? 25. आता 13च्या समोरचा नंबर घेणार तुम्ही, 13 गुणिला 14. मग 14 तरी 42. बरोबर आहे. आता ही दुसरी मेथड बघा बरं किती इझी आहे. 13चा वर्ग 169. त्याच्यात 13 टाकले की किती? 182. समजलं? आता मी तुमच्यावर सोडतो, तुम्हाला या मेथडने सॉल्व्ह करायचं की या मेथडने. दोन्ही सोप्याच आहे. म्हणजे 100च्या आत नंबर असले तर डायरेक्ट काय वापरा? त्याच्या समोरचा नंबर घ्या. मग मला 85चा वर्ग सांगा एकदा पटापटा. 25. 8च्या समोरचा नंबर 9. 8 9 72. 72 25. ओके. युनिट प्लेसला काही असेल, कळालं का? नक्की. बर, नेक्स्ट 37चा वर्ग. आता सर, आता तर युनिट प्लेसला काही नाहीये. बघा, युट्यूबवर, इंस्टावर ते जे व्हिडिओ बघता ना तुम्ही, 50च्या समोरचा नंबर असला की याच्यातून हे मायनस करा, 50च्या मागचा नंबर असला की त्याच्यातून ते मायनस करा. बरोबर? काहीच लक्षात ठेवण्याची गरज नाही. सिंपल लक्षात ठेवा काय करायचं. आता बघा, 37 आहे. किती आहे? 37चा वर्ग करायचा आहे. तर पहिले 7चा वर्ग करा, 49. असं जोडीनं लिहायचं. एकच समजून घ्यायचं चांगलं. केलं? 3चा वर्ग करा, 9. त्याला जोडी आहे का? नाही. मग 0 द्या. काय द्या? 0. समजलं? कळालं सर्वांना? काय केलं? 7चा वर्ग केला, किती झाला? 49. 3चा वर्ग केला, 09. पहिली स्टेप कळाली. नंतर इथं असं मस्त मोठं फुल काढा. काढलं? कळालं? हो हो. आता 3 गुणिले 7 किती? 21 दुनी 42. फक्त गुणाकार करत चालायचं आणि फुलाच्या बाजूला नंबर टाकून द्या. 9 घ्या. 4 आणि 2 6. 9 आणि 4 13. हातचाला 1. हे झालं तुमचं उत्तर. समजलं? कळालं? काय काय केलं सगळं? ओके का सांगा मला? काय केलं? 7चा वर्ग, 3चा वर्ग, झेंडूचं फुल, 3 गुणिला 7 21. 21 दुनी 42. 42 टाकले वर्ग. किती वेळ लागणार सांगा? किती वेळ लागणार? 5 सेकंद. ओके. मग हा सांगा तुम्ही पटकन. आता 86 आहे. किती आहे? 86. घाबरायचं का? नाही. घाबरायचं का? नाही. इकडे पहा. 86चा वर्ग कसा करायचा बघा, सिंपल. 6चा वर्ग रे. भेटली का जोडी? खुश व्हायचं. 8चा वर्ग, फुल कोणतं? झेंडूचं. 8 गुणिला 6. 48 ची दुप्पट 96. झाला तुमचा वर्ग. किती? 73 96. ओके. काही विषय? किती सेकंद? 5. 92. सांगा. 2चा वर्ग 4. आता जोडी आहे का? फक्त याला जोडी द्या. काय द्या? जोडी. 9चा वर्ग 81. 9 दुनी 18 दुनी 36. किती? 4 6 4 8. किती वेळ लागतो रे वर्ग काढायला? कळालं? काही हातचा घ्यायला सांगितलं? कुठे कोणती गोष्ट लक्षात ठेवायला सांगितली?
सिंपल ठेवा, एकाच गोष्टीनं सगळे स्क्वेअर सांगू शकता. 50 घ्या, 50च्या पुढे बेस पकडा, 100 घ्या, 100ला बेस पकडा. नथिंग. मॅथ मध्ये एकच गोष्ट अशी शिकायची जी काय करेल तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईल. ठीक आहे, मग तुमच्यासाठी एक पटकन सांगा मला. 98चा वर्ग, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, जे फुल असेल ते फुल. हा, 9 गुणिले 8 72, 72 ची दुप्पट. सर तेवढं तर जमलं पाहिजे राव. बरोबर. 6 मधून 4 गेले, हा 6 4 10, 1 1 1 2 6 9 6 0 4. आता सर आम्हाला जमून तर आलं, पण बेरीज वजाबाकी येऊन नाही राहिली. मग तुम्ही काय करा, KG1 मध्ये ऍडमिशन घ्या. नेक्स्ट. घाबरायचं का, या पॉइंटला विसरून जा. किती घ्या, 49. बोला पटापटा. 81, 4चा वर्ग 9 चूक, 36 ची दुप्पट 72, 1 0 किती 4. अरे हा 2401. पॉइंट नंतर नंबर किती 1, मग इकडे किती येतील 2. उत्तर. समजलं, काही अवघड कळालं. पॉइंटला घाबरायचं का नाही, पॉइंटला विसरून जा, मला दिसत नाही. पॉइंट दिसतो कधी, पूर्ण उत्तर आल्यावर. 1 पॉइंट असेल तर किती देणार, 2 पॉइंट असेल तर किती देणार 4, 4 पॉइंट असेल तर किती देणार, हा 8 किती देणार 8, आणि 3 पॉइंट असेल तर, हा बरोबर आहे. ओके, मग पुढचा प्रश्न सोडवा. अरे पॉइंट दिसतो का, नाही दिसत आम्हाला पॉइंट. 73चा वर्ग करायचा, 3चा वर्ग 0 जोडी 1, बरोबर असं लक्षात ठेवा. 7चा वर्ग 7 1 21, 21 दुनी 42, 29 9 आणि 4 13, 53 29. पॉइंट नंतर नंबर किती, आपलं उत्तर किती, पॉइंट नंतर 2 नंबर. मग इथं 0.64चा वर्ग 64, 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36, 6 गुणिला 4 24 ची दुप्पट 48 किती, बोला बोला 96, 4096. पॉइंट नंतर नंबर किती, तुम्ही देणार किती, व्हेरी गुड 0.4096. ठीक आहे. 5 सेकंदाच्या आत नेक्स्ट क्वेश्चन. याला सोडवायची गरज आहे का, 5चा वर्ग 6च्या समोरचा नंबर 7, साइन 7 42, किंवा 5चा वर्ग 25, 6च्या स्क्वेअर मध्ये 6, 36 आणि 6 42. ती पण सवय ठेवा, 100च्या समोरचे नंबर कामी येतील. पॉइंट नंतर किती नंबर, तुम्ही देणार किती 4, व्हेरी गुड. नेक्स्ट. पॉइंट दिसतो का, नाही दिसत. दिसलं काय 97, 97चा वर्ग 7चा वर्ग 9चा 81, 9 गुणिले 7 63, 63 ची दुप्पट 126. ठीक आहे, फुल द्यायचं असेल द्या, नसेल द्यायचं नका देऊ. 9 4 आणि 6 हातचाला किती 4, 9409. पॉइंट नंतर नंबर किती 3, तुम्ही देणार किती 6, 0.009409. आता सांगा चुकेल का, उत्तर किती वेळात येणार, व्हेरी गुड. नेक्स्ट. पॉइंट दिसतात का, नाही दिसत. 31चा वर्ग 1चा वर्ग 1, सोबती आहे का, काय देणार 0. 3चा वर्ग सोबती आहे का, काय देणार 3 1, 3 दुनी कुठे ठेवणार, इथं फुल देऊन, नाही तर तुम्ही एप्रिल फुल होसाल. 961. पॉइंट नंतर नंबर किती, तुम्ही देणार किती 6, व्हेरी गुड 0.000961. तो फिर आपके लिए 10 करोड़ का सवाल. घाबरने का नाही, समजलं. काय येणार उत्तर सांगा मग. 74चा वर्ग सांगा, तुम्ही सांगा आता किती
0. कारण पॉईंट नंतर 2 नंबर आहे. 25चा वर्ग 625 पॉईंट नंतर नंबर किती 3 0.000625 बरोबर. ठीक आहे म्हणजे उत्तर येणार 25.07. सॉरी 25 12 8 4 5 0. बरोबर. याच्यानंतर चुकेल का. ठीक आहे तर ठीक आहे धन्यवाद. समजलं सर्वांना कळालं. ठीक आहे अशा नवनवीन ट्रिक आणि टेक्निक साठी चॅनलला रेग्युलर फॉलो करा. जय श्रीकृष्ण.